नमस्कार मित्रांनो, नोकरी मित्र या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण पॉलिटी या विषयातला एक महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत. राष्ट्रपती आणि राज्यपाल या दोन महत्त्वाच्या पदांमध्ये नेमका फरक काय आहे, त्यांचे अधिकार काय आहेत, हेच आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. बरं, सगळ्यात आधी हा सगळ्यात मोठा आणि मूळ फरक बघा. राष्ट्रपती म्हणजे कोण? तर संपूर्ण देशाचे म्हणजे भारताचे प्रमुख. आणि राज्यपाल ते असतात एका राज्याचे प्रमुख. म्हणजे एकाचं कार्यक्षेत्र अख्खा देश आहे तर दुसऱ्याचं फक्त एक राज्य. आता हे सगळं नीट समजून घेण्यासाठी आपण हे 4 मुद्द्यांमध्ये बघूया. म्हणजे राज्यघटनेत या पदांबद्दल काय म्हटले, त्यांची पात्रता काय असते, त्यांना अधिकार कोणते आहेत आणि शेवटी त्यांचं नक्की काम काय आणि ते कोणाला जबाबदार असतात. चला मग सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून. आपल्या राज्यघटनेत या पदांचं स्थान नक्की कुठे आहे आणि त्यांना कायदेशीर आधार कुठून मिळतो हे पाहूया. आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट बघा. आपल्या घटनेनुसार राष्ट्रपती तर संपूर्ण देशासाठी एकच असतात, पण राज्यपालांचं तसं नाही. एकच व्यक्ती 2 किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांचे राज्यपाल म्हणून काम पाहू शकते. ही जी लवचिकता आहे ना, तीच आपल्या संघराज्य पद्धतीचं वैशिष्ट्य दाखवते. आणि हो, हे लक्षात ठेवा, कलम 52 ते 62 राष्ट्रपतींशी संबंधित आहेत, तर कलम 153 ते 162 राज्यपालांची. ठीक आहे, आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे, पद आणि पात्रता. म्हणजे या मोठ्या पदांपर्यंत पोहोचायचं कसं आणि त्यासाठी काय काय अटी असतात. तर मग प्रश्न हा आहे की या पदांवर व्यक्तीची नेमणूक होते कशी, कारण त्यांची निवड कशी होते यावरच तर अवलंबून असतं की ते कोणाला जबाबदार आहे, त्यांची निष्ठा कोणाशी आहे. आणि इथेच सगळ्यात मोठा फरक समोर येतो. राष्ट्रपतींची निवड होते ती पण अप्रत्यक्ष निवडणुकीने, म्हणजे संसद आणि राज्यांच्या विधानसभेचे निवडून आलेले सदस्य मतदान करतात. पण राज्यपालांचं तसं नाहीये, त्यांची थेट नियुक्ती राष्ट्रपती करतात. दोघांचाही कार्यकाळ 5 वर्षांचा असतो, पण राज्यपाल राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंतच पदावर राहू शकतात. म्हणजे त्यांच्या पदाची खात्री नसते. म्हणजे बघा, प्रक्रिया एकदम सरळ आहे. आधी पात्रता सिद्ध करा, म्हणजे भारतीय नागरिक आणि वय 35 वर्षांपेक्षा जास्त. मग निवडून या किंवा नियुक्त व्हा आणि मग शपथ घ्या. पण सगळ्यात महत्त्वाचं, ही शपथ देतो कोण? इथेच त्यांची जबाबदारी कोणाकडे आहे हे स्पष्ट होतं. राष्ट्रपती शपथ घेतात भारताच्या सरन्यायाधीशांसमोर आणि राजीनामा देतात उपराष्ट्रपतींकडे. याउलट राज्यपाल शपथ घेतात त्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांसमोर, पण राजीनामा मात्र थेट राष्ट्रपतींकडे देतात. यावरूनच त्यांचं केंद्राशी असलेलं नातं स्पष्ट होतं. थोडक्यात काय, तर एक निवडून येतात आणि दुसऱ्यांची नियुक्ती होते. हाच आहे त्यांच्या पदावर येण्याच्या प्रवासातला सगळ्यात मोठा आणि मूलभूत फरक. चला आता बघूया सगळ्यात महत्त्वाचा भाग, यांचे अधिकार आणि कार्य. म्हणजे यांना नक्की काय काय पॉवर्स असतात आणि ते काय काम करतात. हे बघा, दोघेही नाममात्र कार्यकारी प्रमुख आहेत. म्हणजे काय, तर खरी सत्ता असते ती निवडून आलेल्या मंत्रिमंडळाकडे. राष्ट्रपती पंतप्रधानांच्या आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काम करतात आणि राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने. म्हणजे त्यांची भूमिका मुख्यत्वे करून घटनात्मक आहे. कायद्याच्या बाबतीत बघितलं तर दोघांचे अधिकार जवळपास सारखेच आहेत. दोघेही आपापल्या सभागृहाचं म्हणजे संसद किंवा विधानसभेचं अधिवेशन बोलवू शकतात. कोणत्याही बिलाला कायद्याचं स्वरूप द्यायचं असेल तर दोघांची सही लागतेच. आणि हो, पैशांसंबंधी बिल सोडून इतर कोणतंही बिल ते एकदा परत विचार करण्यासाठी पाठवू शकतात. आता एक विशेष अधिकार बघा. कलम 123 नुसार जेव्हा संसद चालू नसते तेव्हा राष्ट्रपती अध्यादेश म्हणजेच ऑर्डिनन्स काढून कायदा करू शकतात. आणि अगदी तसाच अधिकार कलम 213 नुसार राज्यपालांनाही आहे. जेव्हा राज्याची विधानसभा चालू नसते तेव्हा ते अध्यादेश काढू शकतात आणि तात्पुरता कायदा लागू करू शकतात. पण इथे त्यांच्या अधिकारांमध्ये जमीन आसमानाचा फरक दिसतो. तो म्हणजे आणीबाणीच्या अधिकारांमध्ये. राष्ट्रीय, राज्य किंवा आर्थिक आणीबाणी जाहीर करण्याचे सगळे अधिकार फक्त आणि फक्त राष्ट्रपतींना आहेत. राज्यपाल स्वतः आणीबाणी घोषित करू शकत नाहीत, ते फक्त राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करू शकतात. इतर अधिकारांमध्ये पण मोठे फरक आहेत. राष्ट्रपती 3ही सेनादलांचे सरसेनापती असतात. त्यांना फाशीची शिक्षा माफ करण्याचाही अधिकार आहे. हे दोन्ही अधिकार राज्यपालांना नाहीत. एवढंच नाही तर सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या न्यायाधीशांची नेमणूक सुद्धा राष्ट्रपतीच करतात, ज्यात राज्यपालांची फक्त एक भूमिका असते.
आणि आता आपण शेवटच्या भागाकडे आलो आहोत, नियंत्रण आणि भूमिका. म्हणजे यांच्यावर नियंत्रण कोणाचं असतं आणि संघराज्य पद्धतीत त्यांची खरी भूमिका काय आहे. तर मग यांना पदावरून काढायचं असेल तर काय प्रक्रिया आहे? कारण ही प्रक्रियाच आपल्याला सांगते की ते खऱ्या अर्थाने कोणाला जबाबदार आहेत. आणि इथेही खूप मोठा फरक आहे. राष्ट्रपतींना पदावरून काढायचं असेल तर संसदेत महाभियोग चालवावा लागतो, जी एक खूप किचकट आणि मोठी प्रक्रिया आहे. पण राज्यपालांचं तसं नाही. ते राष्ट्रपतींच्या मर्जीवर अवलंबून असतात, त्यामुळे त्यांना कधीही पदावरून काढलं जाऊ शकतं. हे वाक्य बघा, यात राज्यपालांच्या भूमिकेचं सार आहे. ते केंद्र आणि राज्य यांच्यातला एक महत्त्वाचा दुवा आहेत. म्हणजे ते राज्याचे प्रमुख तर आहेतच, पण त्याच वेळी ते केंद्राचे प्रतिनिधी म्हणूनही काम करतात. हीच त्यांची दुहेरी भूमिका आहे. म्हणजेच सारांश काय? राष्ट्रपती हे देशाचे अप्रत्यक्षपणे निवडून आलेले राष्ट्रीय प्रमुख आहेत, तर राज्यपाल हे राज्यामध्ये केंद्राने नेमलेले प्रतिनिधी आहेत. याचा अर्थ असा की राष्ट्रपती हे देशाच्या एकतेचं प्रतीक आहेत आणि राज्यपाल हे केंद्र आणि राज्याला जोडणारा एक पूल आहेत. त्यांच्या भूमिका केवळ अधिकारांच्या नाहीत, तर त्या आपल्या संघराज्य व्यवस्थेचा प्रतीक आहेत. तर मग एक निवडलेला प्रमुख आणि एक नेमलेला प्रतिनिधी यांच्यातलं संतुलन आपल्या संघराज्य पद्धतीत कसं साधलं जातं, हा एक असा प्रश्न आहे ज्यावर नेहमीच चर्चा होत असते आणि हेच आपल्या लोकशाहीचे एक वैशिष्ट्य आहे. यावर नक्की विचार करा. आजची ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.